नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज। इलेक्शन जवळ आलं की लगेच आपलं सुरू होतं अमुक तमुक प्रभागात कुणाची हवा आणि अमुक तमुक मतदारसंघात कुणाची हवा। पण परवा भोसरीसह पिंपरी चिंचवडमध्ये प्रदूषित हवेनं धोक्याची पातळी ओलांडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पिंपरी चिंचवडकरांची हवाच टाईट झाली। भोसरी काय आणि पिंपरी चिंचवड काय, इथली हवा कुणी खराब केली, कशामुळे खराब झाली, या खराब हवेला जबाबदार कोण, याचा जाब आपण महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना विचारणार आहोत का नाही। भोसरीची हवा 400 पार ही बातमी PCMC न्यूजवर प्रसारित झाली आणि लाखो पिंपरी चिंचवडकरांनी या बातमीवर कमेंट करण्यापलीकडे हवा खराब का झाली, कशामुळे झाली, याचा जाब लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाला विचारण्याची हिम्मत एकानंही दाखवली नाही। शनिवार आणि रविवार म्हणजे 21 व 22 फेब्रुवारीला भोसरी भागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक तब्बल 421 ते 427 मायक्रोग्रॅम प्रति चौरस मीटर इतका गणला गेला, जी गुणवत्ता खतरनाक या गटात मोडते। यंदा प्रथमच भोसरीतल्या हवेची गुणवत्ता 400 पार गेली आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनाप्रमाणे ही गुणवत्ता घातक गटात मोडते। इतकी खराब हवा तर दिल्लीत गणली जाते। शहरातील बहुतांश भाग हे गंभीर ते खराब या गटात वारंवार गणले जात आहेत, पण त्याचा ना कुणाला खेद ना खंत। भोसरी सोडा, पिंपरी चिंचवड मधली हवा तरी कुठे चांगली आहे? तिथल्या बहुतांश भागातील हवा देखील गंभीर गटात गणली जाते। आपलं पिंपरी चिंचवड तर कायम अंडर कन्स्ट्रक्शन आणि त्यामुळे पिंपरी चिंचवडकर अंडर टेन्शन। एकीकडे लोकसंख्या वाढते, त्यामुळे नव्या बांधकामांची वाहनांची संख्या वाढते आणि यामुळे धूळ धुराचं प्रमाण वाढतंय। शिवाय औद्योगिक कंपन्यांतून उत्सर्जित होणाऱ्या धुराचा विषय तर वेगळाच। उदाहरणार्थ, घरात राहती माणसं 4, नवरा बायको मुलगा आणि मुलगी, पण घरात गाड्या किती तर 5। नवऱ्याची वेगळी, बायकोची वेगळी, कॉलेजात जायला मुला मुलीची वेगळी, शिवाय विकेंडला फिरण्यासाठी 4 व्हीलर वेगळीच। आता तुम्हीच सांगा, वाहनांच्या इंधनांचं प्रदूषण का नाही वाढणार? आणि मग यातूनच म्हणजे इंधन ज्वलनातून सूक्ष्म व अतिसूक्ष्म धूलिकण मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात आणि तुम्हा आम्हाला श्वसनाचे विकार जडतात। बांधकामाची धूळ देखील या गोष्टीला तेवढीच जबाबदार आहे, पण लक्षात कोण घेतो? मरतायत तर मरा, आम्हाला काय त्याचं, आम्हाला आमचा टक्का मिळण्याशी मतलब। बांधकामांची धूळ आणि वाहनांचा धूर याचा कुण्या लोकप्रतिनिधीला कधी त्रास झाल्याचं कुणी ऐकलंय का? ट्रॅफिक जाम हा शब्द फक्त तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांनाच लागू होतो। कधी ट्रॅफिक जाम मध्ये फसायचं तर कधी सिग्नलवर अडकून पडायचं आणि विनाकारण नाकातोंडा वाटे धूर घेत बसायचं। मस्तपैकी पॉश गाडीत AC लावून बसणाऱ्या या लोकप्रतिनिधींना ट्रॅफिक जाम काय असतो हे काय कळणार म्हणा? तिकडे अनधिकृत बांधकामांना यांनी परवानग्या द्यायच्या आणि त्याच्यातून बाहेर पडणारी धूळ नाकातोंडात गेल्यानं आजारी पडल्यानंतर आपण गोळ्या खायच्या, त्यांनी मलिदा खायचा, आपण धूर खायचा। आपल्या पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाकडे म्हणजे RTO कडे 21 फेब्रुवारी 2026 या दिवसाअखेर किती वाहनांची नोंद झाली माहिती आहे? तब्बल 25,49,489। यापैकी सरासरी 71% वाहनं पेट्रोलवर धावणारी आहेत। त्यात 88% 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचा समावेश आहे। ही संख्या फक्त शहरातील आहे बरं। रोज दररोज इतर शहरांतून धावणाऱ्या वाहनांची तर इथं नोंदच नाही। गेल्याच वर्षी म्हणजे 2025 मध्ये तब्बल 1,84,838 2 व्हीलर आणि 4 व्हीलरची नोंदणी झाली आहे। एका वर्षात नोंदणी होणारी ही आतापर्यंतची सर्वाधिक जास्त संख्या आहे। हे सांगताना आता हसावं की रडावं हेच कळत नाहीये। दर दिवसाला सरासरी 506 नव्या 2 व्हीलर आणि 4 व्हीलर कार रस्त्यावर उतरतायत। आता बोला, आमचा पब्लिक ट्रान्सपोर्ट धडधाकट असता तर हे घडलं असतं का? पब्लिकनं पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा यासाठी पालिका प्रशासनानं आतापर्यंत किती मेहनत घेतली हो? अहो, कोणत्या ना कोणत्या तरी रस्त्यावर आपली PMPML ची बस बंद पडलेल्या अवस्थेत उभी असलेली दिसते। चुकून जर एखाद दिवस तसं घडलं नाही तर चुकल्यासारखं वाटतं। लोकप्रतिनिधींबाबत तर बोलूच नका। त्यांच्या दिवसभराच्या बिझी शेड्यूलमध्ये त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या गाड्यांना स्टार्टर मारण्यात त्यांचा निम्मा दिवस जात असेल।
त्यामुळं नागरिकांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा हे वाक्य त्यांनी त्यांच्या तोंडून न उच्चारलेलंच बरं. रस्त्यांवर कायम तोंड वासून पडलेले मोठमोठाले खड्डे, त्यामुळं मंदावणारा वाहतुकीचा वेग आणि मग त्यातून होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळं गाड्यांतून ओकला जाणारा धूर, त्यामुळं खोकला, सर्दी, दमा, अस्थमा होणार नाही तर काय होणार. तिकडं बांधकाम बदलल्यानं अनधिकृत RMC प्लांट वाढले. या RMC प्लांटमधून उडणारी धूळ, बांधकामांचा कच्चा माल नेताना रस्त्यावर पडणारी वाळू, खराब रस्त्यांमुळे प्रदूषणात पडणारी भर, सारं काही आपल्याच वाट्याला. अर्धवट रखडलेली विकास कामं, रस्त्यावर पडलेला राडारोडा आणि आपल्या वाट्याला काय तर आजार, विकार आणि नुसताच आरडाओरडा. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सभेत कुण्या नगरसेवकानं म्हटलं होतं की पिंपरी चिंचवडमध्ये माणसं कमी आणि कुत्री जास्त झाली आहेत, पण आता त्याच जोडीला माणसं कमी आणि वाहनं पण जास्त झाली आहेत, हेही मोठ्या कौतुकानं म्हणावं लागतंय. काय करतायत आमचे 5-5 आमदार, 3 विधानसभेत, 2 विधान परिषदेत. या खराब प्रदूषित हवेबाबत त्यांच्या तोंडून शब्द फुटणार आहेत की नाही? या गंभीर विषयावर सर्व मिळून काही तोडगा काढणार आहेत की नाही? विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे ना, उठवा की आवाज. इथं प्रदूषित हवेमुळे झालेल्या कफ दम्यापोटी आमच्या लेकरा बाळांना दररोज वाफ घ्यावी लागतीये. मग तुम्हीही घालवा की जरा तोंडाची वाफ. अमुक तमुक प्रभागात, अमुक तमुक मतदारसंघात, अमुक तमुक लोकप्रतिनिधीची हवा, असं पेपरात छापून आल्यावर किंवा TV चॅनेलवर फोटो सकट झळकल्यावर ऊर बडवून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींना ठणकावून सांगायची वेळ आली आता. तुमच्या प्रभागात, तुमच्या मतदारसंघात तुमची नाही बरं का, तर प्रदूषित हवेची हवा. पाहत रहा PCMC न्यूज चॅनल पिंपरी चिंचवडकरांचं.